जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे। प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते जुन्नरमध्ये शुक्रवारपासून दाखल होणार आहेत। प्रचाराची जी रणधुमाळी आहे किंवा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की त्यांनी सर्व जागांवर उमेदवार व्यवस्थित केले आणि फारशी कुठे गटबाजी झालेली नाही। एखाद्या ठिकाण वगळून इतर ठिकाणी मात्र बराचसा अवघड दिसते। अतुल बेनके विधानसभेला निवडून न आल्यामुळे भरपूर वेळ आहे, अतिशय सुंदर प्लॅनिंग केलेलं आहे। तर मतदार काय निर्णय घेतील आपल्याला माहित नाही, परंतु सध्या आपण मतदारसंघामध्ये फिरताना मतदारांचा जो कानोसा मिळतोय ते लोक सांगतायत की जुन्नर शहरामध्ये अतुल बेनके यांच्याशिवाय पर्याय नाही। आता लोक बोलतात तसं करतील असं माहित नाही। आपल्या सोबत खुद्द माजी आमदार अतुल शेठ आहेत। का बेनके साहेब कशी रणनीती आखली आणि काय प्लॅनिंग? जुन्नर शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येकापर्यंत न्याय देण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खूप पूर्वीपासून राहिलेली आहे। या जुन्नर शहरामध्ये जे नियोजनबद्ध विकास कामं ती माझ्या पंचवार्षिकमध्ये केली त्याचं प्रत्यय आपल्याला आता दिसून येत आहे आणि त्यामुळं जुन्नर शहरातल्या सर्व जाती धर्मातल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती एक विश्वासार्हता, आत्मीयता आणि शाश्वतीने पुढे घेऊन जाणारा हा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत असा विश्वास सगळ्यांमध्ये आहे, म्हणून ते आपल्याला दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्याकडं पूर्ण पॅनलमध्ये उमेदवार आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे जवळपास 2-2, 3-3, 4-4 असे इच्छुक होते नगराध्यक्ष पसंत। का तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पारडं हे जड आहे आणि लोकांमध्ये ती चर्चा आहे। आम्हाला उमेदवारी देत असताना याला द्यावी का त्याला द्यावी ही खूप मोठी कसरत करावी लागली, पण तरी सुद्धा लोकशाही मार्गाने सर्वांना विश्वासात घेऊन त्या प्रभागात बैठका घेऊन समाजामध्ये बैठका घेऊन आम्ही त्या अंतिमरित्या त्या उमेदवाराकडे आलो। 1-2 ठिकाणचा तुरळक अपवाद वगळता आम्ही त्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे चाललेलो आहे। शेवटी ही निवडणूक आमदारकीची किंवा खासदारकीची किंवा अतुल बेनकेंची वैयक्तिक नसून ही कार्यकर्त्यांची आणि ते लोकांची निवडणूक आहे आणि लोकांना जे जुन्नर शहराच्या प्रती अपेक्षित आहेत ते करण्यासाठी मी वचनबद्ध आहे आणि तशी ते कामं सगळीकडे दिसून येत आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पारडं जरी जर असलं तरी निवडणूक आम्ही कुठल्याच बाबतीत असं हलक्यात घेणार नाही। आम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करून समोरचा उमेदवार जरी असला तरी तो पण तितकाच बलवान आहे, ताकदीचा आहे, हे आम्ही डोक्यात ठेवून लोकांमध्ये उतरून जे काही निवडणुकीमध्ये करता येईल, लोकांचा विश्वास संपादन करता येईल, मतदान होईपर्यंत आम्ही ते लोकांमध्ये कुठल्या प्रकारचा गैरसमज निर्माण होणार नाही। भावनेच्या आधारे काही लोक एक वेगळ्या दिशेने निवडणूक नेण्याचा प्रयत्न करत आहेत, ते होणार नाही। इथं काही वेगळा गैरप्रकार जर होत असेल तर तो रोखण्यासाठी खुद्द आम्ही इथं बसून जिथं ज्या गोष्टी लगेच कळत असेल तिथं मी इंटरव्ह्यू करून मी जाऊन तो वाद वाढणार नाही किंवा कुठल्या वेगळ्या पद्धतीचा समज होणार नाही याची काळजी मी घेत आहे। म्हणून निवडणूक ही काळजीपूर्वक हाताळणं इथून पुढच्या कालावधीमध्ये हेच आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत राहणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार शुक्रवारी जुन्नरमध्ये येतात, कसं नियोजन असणार आहे? अजित दादा हे 28 नोव्हेंबर म्हणजे उद्याच दुपारी 1:30 वाजता धान्य बाजारामध्ये दादांची सभा आहे। त्या सभेसाठी जुन्नर शहरातल्या बहुतांश लोकांनी अजितदादांचे शहराच्या प्रती केलेले काम आणि भविष्यातले करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काम त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी यावं अशी मी तुमच्या चॅनलच्या मार्फत प्रथमतः जुन्नर शहराच्या नागरिकांना आणि जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना नम्रतेची विनंती करतो, त्यांना आवाहन सुद्धा करतो। अजितदादा हे राज्याचे नेते आहेत, पण अजितदादा हे पुणे जिल्ह्यातले असल्यामुळं त्यांचं अधिकचं प्रेम जुन्नर वासियांवर आहेत, हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं। शिवनेरी किल्ल्याचा विकास 2004 सालापासून जो झाला, वल्लभशेठ कालावधीपासून जे सुरुवात झाला, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अजितांचं बारकाईने लक्ष आणि सगळ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे। जुन्नर शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली की सर्व जाती धर्मातल्या सर्व समाजाच्या धार्मिक स्थळांना शासनाचा निधी आला आणि तो भरभरून खर्च झाला। अनेक जाती धर्मातले लोक आहेत,
जैन समाज असेल, ढोर समाज असेल, देबांग समाज असेल, लिंगायत समाज असेल, माळी समाज असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, गोसावी असेल, मुस्लिम समाज असेल, अशा अनेक हिंदूमधले सर्व जाती धर्म आणि मुस्लिम समाजामधले असतील त्यांना केलेलं आहे. आणि हे अजितदादांनी केलेलं आहे. म्हणून अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी आपण बहुसंख्येने उद्या म्हणजे 28 नोव्हेंबरला दुपारी 1:30 वाजता धान्य बाजारमध्ये यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहावं हीच मी आपल्या मार्फत सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आता मला सांगा, तुम्ही राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप एकत्र आहे. इथं मात्र सेना भाजप एकत्र येऊन तुमची कोंडी करायचा प्रयत्न सुरू होता, परंतु शिवसेनेने भाजपचा पण विश्वासघात केला. काय तुमचे असे काही प्रयत्न होते एकत्र येण्याचे? राज्यात जरी महायुती असली तरी स्थानिक पातळीवर महायुती करायची का स्वतंत्र लढायचं याची म्हणजे काय म्हणते याचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी स्थानिक पातळीवर सोडला होता. आणि म्हणून आम्ही जुन्नर शहरामध्ये जेव्हा मिटिंगा घेतल्या तेव्हा लोकांच्या मध्ये गेलो, आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रति विचार केला, तर त्यांनी सांगितलं की आपण स्वतंत्ररित्या लढू. तसं शिवसेना भाजपच्या लोकांनी पण स्वतंत्ररित्या लढण्याचा निर्णय घेतला. म्हणून महायुती ही राज्यात आहे, पण ही स्थानिक पातळीची निवडणूक असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंगल हँडेडली या निवडणुकीला सामोरं जातोय. राहिला विषय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. त्यांची युती झाली, नंतर म्हटले काही जागेवर मैत्रीपूर्वक लढत होणार आहे, नंतर नगराध्यक्ष पदाचे काही गोष्टी आपण इथं ऐकल्या. मला एका पत्रकारांनी पण प्रश्न विचारला होता की शिवसेना बीजेपीची युती झाली आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत, हे तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? म्हणजे आता तो त्यांचा विषय आहे. आमच्या पण सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्वक लढत आहे. शिवसेना असेल, भाजप असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, पवार साहेबांचा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, हे जे प्रमुख आता लढत आहेत त्याचे सगळे उमेदवार हे आमचे मित्रच आहेत ना. आमचे पण मित्रपूर्वक लढत आहे, आमचे काही दुश्मनीपूर्वक लढत थोडी आहे. पण एखादी युती ठरत असताना त्याच्यातच मैत्रीपूर्वक परत असं कार्यकर्त्यांना लढवायला लावायचं, कितपत योग्य आहे त्याच्यावर मी भाषा करण्यापेक्षा त्यांचे नेते त्याच्यावर बोलतील. पण काही झालं तरी आम्ही आमचा विचार, आम्ही आमचा विकासाचं राजकारण, आम्ही सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन पुढे चालण्याचा छत्रपती शिवरायांचा जो विचार आहे तो आम्ही पुढे नेतोय. आणि कोणावर काहीतरी टीका करण्यापेक्षा चांगल्या दिशेने, चांगल्या मार्गाने हा जुन्नर शहर एक आनंदवन, एक चांगल्या प्रकारचं वातावरण प्रत्येक कुटुंबाचं, प्रपंचाचं, प्रत्येकाला असा आनंद वाटेल की माझा या जुन्नर शहरामध्ये मी वास्तवाला आहे, असं चित्र निर्माण करण्याचं काम आजपर्यंत राष्ट्रवादीने केलं आणि भविष्यातही करत राहील, एवढं या निमित्ताने सांगतो. तुम्ही जुन्नरचे आमदार असताना जुन्नरमध्ये भरीव निधी आला असं लोक आम्हाला फिरताना सांगतात. नेमका जुन्नरसाठी निधी किती आणला? जुन्नरसाठी शहरासाठी जवळपास 120 कोटी रुपयाच्या घरातला निधी आहे. आणि मी आता मागाशीच सांगितलं, प्रत्येक जाती धर्मातल्या धार्मिक स्थळाचा जो विकासाचा निर्माण करायचा. आता उदाहरणार्थ आपण इथं जे तेली बुधवार पेठ आणि पारडीच्या परिसरामध्ये, बेळाळीच्या परिसरामध्ये बसलेलो आहे, इथं मी शनी मंदिरासाठी किती पैसे दिले? 90 लाख रुपये दिले. खालच्या शनी मंदिरासाठी दिले, माळीवाड्यातल्या सभागृहासाठी दिले, इथल्या बौद्ध वस्तीच्या त्या काय म्हणतात त्या बुद्ध विहार त्यासाठी निधी दिला, इथल्या नर्मदेश्वरच्या मंदिरासाठी दिले, बेळ्याळीतल्या खंडोबा मंदिरासाठी, मारुती मंदिरासाठी किती 60 लाख रुपये दिले, वरती जैन समाजासाठी 1 कोटी रुपये दिले, खालचे जे मूर्तीपूजक आहे, काय स्थानक आणि मूर्तीपूजक त्यांच्यामध्ये फरक आहे, त्यांच्यासाठी पण 1 कोटी रुपये दिले, लोणावळीत दिले, असे सगळ्यांसाठी दिले. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जुन्नर शहरामध्ये एवढा कधी आला नव्हता. पण एक खेदाची गोष्ट मला सांगायची वाटतं, माझी आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर जे कामं पूर्ण झाली ती झाली, जे कामं प्रगतीपथावर होती त्या सगळ्या कामांना स्टे आलेला आहे. आता तो स्टे कुणी आणला, काय आणला, त्याची मी वेळोवेळी ते गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे काम फक्त अतुल बेनकेंनी आणले, राष्ट्रवादीने आणले. त्याच्यामुळं असं कृत्य जर काही नेते करत असतील तर त्या नेत्यांना ही लोक निश्चित प्रकारे धडा शिकवणारच आहे. माझी उद्याच्या सभेत अजितदादांना हीच मागणी असणार आहे की हा जो स्टे आणलेला आहे
तो स्टे उठून हे काम परिपूर्तीच न्यायचंय आणि ते काम परिपूर्ण नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अतुल बेनके आणि अजितदादा कटिबद्ध आहे. हे मी तुमच्या माध्यमातून लोकांना पण ते सांगू इच्छितो. स्टे कशामुळे आला? म्हणजे काय बाबा ठेकेदार चुकीचे आहेत का, पैशामध्ये काय अफरातफर झाली किंवा काम मंजुरी एकाचं काम दुसरीकडे करतात, नेमकं कारण काय? वाणी साहेब, कसं आहे, शासनाचा निधी कुठलाही खर्च करायचा असेल तर त्या जागा स्थानिक गव्हर्निंग बॉडीच्या नावावर करायला लागते. समजा तुमचं गाव पिंपळगाव, तिथे शासनाचं जर एखादं सभागृह बांधायचं असेल तर ती जागा ग्रामपंचायत नावावर करतात. जुन्नर शहरात जर असं एखाद्या समाजाचं देऊळ असेल, मंदिर असेल, परिसर असेल, तिथं जर खर्च करायचा असेल तर ती जागा नगरपालिकेच्या नावावर करायला लागते. मग ती समाज, ती ट्रस्ट हे शक्यतो नगरपालिकेच्या नावावर करत नाही, कारण ती आमच्या समाजाची जागा आहे आणि म्हणून त्याच्यात निधी खर्च होत नव्हता. पण अजितदादांनी त्यातून मार्ग काढला. फक्त त्या समाजाची एनओसी घेऊन त्याच्यावर विकास कामाचा निधी खर्च करायचा आणि त्यांचे ते निर्माण करायचं. भुईवाडीचं 55, त्यांचे माझ्याकडे मागणी 5 लाखाचीच होती. 55 लाख रुपये दिले आणि सर्वच काम ते करून टाक. आता असं अजितदादांनी केलंय म्हणून त्याच्यात काहींनी RTI केला, काहींनी त्याच्यामध्ये नेत्यांनी त्याला अजून बळ दिलं आणि तुम्ही असं करतात कसं काय, असं हे कशाला करतात, असं प्रेशर आणून कलेक्टरने त्याच्यावर स्टे आणलेला आहे. म्हणजे लोकांच्या विकासाच्या कामाला किंवा एखाद्या समाजाचं काही प्रगती करतो तिथे त्यांनी अडसर निर्माण केला. अडसर निर्माण केली. आणि का अडसर निर्माण केली तर हे कामं अतुल बेनके आणि राष्ट्रवादीने केले आहेत. मी असं कधीच कुठल्या कामाला स्टे आणलं नाही किंवा कोणाची काम अडवण्याचा प्रयत्न केला नाही. ही कामं काय माझ्या घरचे नाही आहेत, ही कामं काय अजितदादांच्या घरचे नाही. आम्ही जनतेचे सेवेकरी आहेत, आम्ही जनतेची सेवा करत असणार आहे. त्या समाजाच्या धार्मिक भावना या लोकांनी दुखावलेल्या आहेत आणि म्हणून एकीकडं प्रचार प्रसार करायचा का आम्ही हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदू बांधवांच्याच तुम्ही देवळाची कामं अडवली ना, हे करायचं काय कारण होतं? आपल्याला लोकांची सेवा करायची, तुम्हाला करायची, सगळेच जण काम करतात, मी असं नाही म्हणत नाही, पण आम्ही जे करू ते आम्हीच करू हे काही करू शकत नाही. ही जी भावना आहे ना, ही ती चुकीची आहे. कोणी अडवली कामं? हे बघा, मी नाव घेऊन कोणाला मोठं करणार नाही, पण माझ्या आमदारकीचा पराभव झाल्यानंतर जे कोण नवीन कारभारी आले त्यांनी सगळा हा हे केलेला आहे. आणि हे बऱ्याच गोष्टी आहेत, हे फक्त जुन्नर शहराच्या निवडणुकीवरून मी याच्याबद्दल बोलतोय. अशा अनेक गोष्टी आहेत तालुक्यातल्या सगळ्या, मी ते वेळोवेळी बोललो नाही. आता पक्षीय राजकारण आहेच आहे, एक नेता एकमेकांच्या विरुद्ध बोलतो, त्यांच्या पॉलिसी बाबतीत बोलतो. वाणी साहेब तुम्ही साक्षीदार आहे, आळ्याची टॉवर लाईन होती, काय ठरवतं सगळ्याचं. माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये तिथं जाऊन मोठ्या मोठीने माझ्यावर टीका. शेतामधून टॉवर लाईन नेऊन देणार नाही, मला शरद सोनवणे म्हणतात मी जे बोलतो ते करतोच, असं त्यांनी सिंहगर्जना केली होती ना. केली होती. आता मी आमदार असताना जेव्हा असा प्रसंग उद्भवला, तिथे सतीश लदा आले, तिथं माऊली खंडागळे आले, तिथं शरद लेंडे आले, तिथं आशाताई बुसके आल्या, तिथं शरद दत्ता आले आणि या सगळ्यांनी मिळून माझ्यावर खूप टीका केली. तेव्हा तुम्ही आमदार होते? हो. मग मी अधिकाऱ्यांना बसून, कलेक्टरशी बोलून, आमच्या नेत्यांशी बोलून ते काम परत थांबवलं आणि मी तिथं आलो, मी त्यांच्या सामोरे गेलो. ठीक आहे, तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे, माझं काय चुकत नसेल किंवा लक्ष देत नसेल तुम्ही टीका करा, तुम्ही माझ्या विरोधात पक्षातले आहेत. तर तेव्हा मी माझ्या कर्तव्यातून कुसूर गेला नाही. पण जेव्हा आमदारकीची निवडणूक झाली, आमदारकीच्या निवडणुकीनंतर दुसरे आमदार जेव्हा निवडून आले, जेव्हा परत तो प्रसंग उद्भवला, आम्ही सगळे परत तिथे गेलो, ते तिथे गेले आणि त्यांनी काय काय वल्गना केली का नाही केली. आणि मग ही वल्गना जेव्हा कलेक्टरकडे असं ठरलं होतं की सर्वे दुसरा करायचा आणि दुसऱ्याची जर फिजिबिलिटी झाली तर त्या फिजिबिलिटीनुसार ते काम करायचं, असं सगळ्यांचं मिळून ठरलं होतं डोंगराच्या कडेने. हो. मग तो सर्वेचं काम चालू झालं. मधीच असं काय झालं का त्यांनी लोकांची मीटिंग घेऊन की बाबा मी तुमचा मोबदला वाढवून देतो आणि तुम्ही याच ठिकाणी करून टाका. भूमिका बदलली आणि म्हणून इथल्या तुम्ही आरोप पण केला ना 3 कोटी रुपयांचा. हे बघा, ते मी आता ही शहराची निवडणूक आहे म्हणून त्याच्यावर मी अधिकच बोलणार नाही. पण कुणी किती पैसे विषय निघाला साहेब, तुम्ही सांगता 3 कोटी पुरावा देत नाही. कुणी किती पैसे घेतले, काय केले, मी वेळोवेळी ते दाखवणार आहे. आपला मूळ विषय जुन्नर शहराच्या स्टेच्या कामाचा विषय. मी फक्त एक उदाहरण दिलं, असे अनेक काम आहेत, तर मी वेळोवेळी तिथे करेलच. आता या जुन्नर शहरामध्ये ज्या व्यक्तींनी,
ज्याला विश्वासाने लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले, त्यांनी जर आमच्या शनी देवतेचं काम थांबवलंय, त्यांनी जर आमच्या मारुतीरायाचं काम थांबवलंय, त्यांनी जर आमच्या रोकडे मारुतीच्या सभागृहाचं काम थांबवलंय, आमच्या जैन समाजाचं थांबवलंय, तिथले जामा मशीदचं काम थांबवलंय, हे सर्व समाज अशा व्यक्तीला माफ करणार नाही आणि त्याचं प्रत्यय ह्या निवडणुकीमध्ये ते आपल्याला दिसून येईल. आणि ह्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा राहील. आत्ता आहे, आधी पण होता आणि आत्ता त्याच्यामधून 2-3 दिवसामधून वेगळ्या दिशेने कोण जर राजकारण करून नेत असेल ते आम्ही होऊन देणार नाही. म्हणून मी जुन्नर शहरामध्येच वास्तव्याला आहे. मी प्रत्येक ठिकाणी प्रभागात जिथं जिथं गल्ल्या असतील हे असेल तिथे लोकांची भेटतोय, त्यांच्यावर चर्चा करतोय, त्यांचं मत काय असेल जाणून घेतोय, त्यांच्या प्रती जर काय असेल तर मी ते जाणून घेतोय. आता मी इथं आलो, इथे एक माणूस व्यक्ती मला माहीत नाही बसले, पण ते गेले, ते बोलले तुम्ही हे काम केलं, हे कॉन्क्रीटचं काम केलं, इथे घरामध्ये माहीत नाही. आमच्या उमेदवाराला बोलून घेतलंय, तर नाही आम्ही कामाची पॅम्पलेट दिले. म्हणजे तसं करू नका, तुम्ही घरात जा, घरात सांगा अरे बाबा नो हा बाहेर कॉन्क्रीटचा रोड तो चटणी केलाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलंय, त्याच पक्षाचे आम्ही उमेदवार आहे, असं तुम्ही तोंडी पण त्याच्यावर हे करा. म्हणून त्याच्यामध्ये आम्ही आता ती सुधारणा करतोय. काम केलंय पण लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडलोय, आम्ही मान्य करतो. आता हे हाय मार्क्स दिसते तुम्हाला, त्याच्यावर स्टिकर लागले आता कमळाचं आणि धनुष्यबाणाचं, पण हाय मार्क्स कोणी केला? हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. या निधी शासनाचा शासनाचा निधी आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. मी काय अतुल बेनके म्हणत नाही, मला अजितदादा माझ्या पाठीमागे होते, शासनाचा निधी पण केलं ना, आम्ही केलं का नाही केलं. म्हणून आम्ही हे जे कामं केले हे घराघरापर्यंत पोहोचवा आणि 2-3 दिवसामध्ये असंच वातावरण आपलं चांगलं राहून राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष सगळे उमेदवार निवडून द्या, याच्यासाठी आम्ही इथं आलो. तुम्ही मगाशी म्हणाले की आम्ही सुद्धा मैत्रीपूर्ण लढतो, म्हणजे बाबा तरी समोरून विरोधी पक्ष असले तरी त्यांच्या आमचं काही असं फारसे मतभेद नाही. शरददादा सोनवणे यांनी मागची नगर परिषदेची निवडणूक लढवली, आपला माणूस आपली आघाडी. ते म्हणले मला जुन्नरचं कॅलिफोर्निया करायचं, मी असं करणार, मी तसं करणार. दुर्दैवाने त्यांचा नगराध्यक्ष निवडून आले. एका प्रभागामध्ये त्यांना मतदारांनी स्कोप दिला, त्या मतदारसंघात त्या प्रभागात सुद्धा म्हणावी अशी कामं झाली नाही. मध्यंतरी विधानसभेला त्यांनी, आता जुन्नरकर जनता पण त्यांना मतदान केलेलं आहे, तेव्हा ते म्हणाले मी निवडून आलो ते लोकांचा इन्शुरन्स काढणार. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा होणार, आमचा पण ऊर छातीने भरून आला होता. आणि जेव्हा गावोगावी पादुकांची मिरवणूक निघायची तेव्हा पण आम्हाला चांगलं वाटायचं की एवढे चांगल्या प्रमाणात मिरवणूक निघते. त्याच्या भूमिपूजनाला सुद्धा आम्ही गेलो होतो, कारण छत्रपती आपले सर्वांचे आहेत. आता ठीक आहे, एवढा मोठा प्रकल्प करायचा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना करायचं आहे, अडचणी येत असतील, मी काय त्याला नाकारत नाही. ते म्हणले ते वर्षभरात करतो, आता 2 वर्ष झाले. तिथलं जे पावित्र्य असेल, जे काही गोष्टी ते केल्या त्यांनी ते लवकरात लवकर करावे अशी आम्हाला त्यांना विनंती आहे. जर एखाद्या माध्यमाच्या माध्यमातून ह्या प्रकारच्या बाबतीत जर प्रश्न उपस्थित होत असेल तर तुम्ही फक्त राजकारणासाठी छत्रपतींचा वापर केला का, अशी जी चर्चा होत असेल, असं विचार किंवा अशा प्रकारचं चर्चा होऊ नये अशी मला वाटतं. कारण मी पण एक शिवभक्त आहे, म्हणून जे काही तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी किंवा ते उभारणीसाठी जो काही निधी संकलित केला असेल, जे काही गोष्टी घेतल्या असेल, तुम्ही जागा घेतली, तुमचं सगळं अभिनंदनच आहे, पण तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी विनंती आहे त्यांना. त्याच्यात काय माझ्याकडून काय मला मदत करता आली तर मी ती पण निश्चित प्रकारे करेल. कारण छत्रपतींचं कार्य त्यांनी हातात घेतलंय, हे त्यांनी पूर्ण करावं. अन्यथा नुसतंच तुम्ही बोलता आणि काही करत नाही असं नको व्हायला. ते महेश लांडगेंनी संभाजी महाराजांचा अश्वरोड पुतळा जेव्हा मुशीला उभा केला, जाता येता आम्ही त्याच्याकडे बघायचो आणि तो बघत असताना आपल्या गोदरेच्या पुतळ्याची पण मला वारंवार आठवण व्हायची. आणि तो पुतळा उभा राहतोय, आपला पुतळा उभारत नाही, मला दुःखाने वेदना व्हायची शिवभक्त म्हणून माझी शरददादांना विनंती आहे की निवडणुका येतील जातील, हारजीत होईल, हे सगळ्या गोष्टी होईल, पण अशा प्रकारच्या चर्चा जे बाहेर जातात हे आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून शोभनीय नाही, तुमच्याही दृष्टिकोनातून शोभनीय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं आश्वासन जे तुम्ही दिलं होतं, मी त्याच्यावर तुमच्यावर टीकाही करणार नाही, त्याच्यावर बोलणार सुद्धा नाही. पण जे काय तुम्ही केलंय त्यातून एक चांगल्या मार्गाने तुम्ही पुढे जावा
अशीच मला त्यांना नम्रतेची विनंती असणार आहे. आणि फक्त राजकारणासाठी तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते सगळ्या गोष्टीचा जर वापर केला असेल तर त्याच्यासारखी खेदजनक गोष्ट पण नाही आणि अशी होऊ नये अशी माझी त्यांच्याकडं नम्रतेची विनंती आहे. आणि जर पुढं असंच चालत राहिलं तर जुन्नर तालुक्यातलंच नाही, महाराष्ट्रातलं नाही तर देशातला एकही शिवभक्त त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे सगळे कामं केले, एवढे सगळे गड किल्ले काबीज केले, स्वराज्य निर्माण केलं, पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाची पाटी लावली. आता आम्ही राजकारण करत असताना जिथं जिथं आम्ही कामं करतो, जे कामं केलं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. शेवटी आता मीडिया, सोशल मीडिया, प्रसिद्ध माध्यमं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पण पाटी लावतोच ना. तर तो जो मुळात चौक आहे तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा नगरपालिकेचे नगराध्यक्ष तेव्हाचे तात्कालीन सगळे नगरसेवक, त्याच्यामध्ये हा भाऊ कुंभार होता, त्यांनी सगळ्यांनी केलं ना. आजीजांच्या हस्ते शुभारंभ झाला. तो जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो आजीजांनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टींनी केलं आहे. आणि तिथं असं नाव लावणं छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आपण मोठे आहेत अशा प्रकारचे मोठे मोठे दिखावापणा करणं हे कितपत योग्य आहे. शेवटी ज्याचा त्याचा विचार आहे आणि अशा पद्धतीने कसं पुढे जावं हे त्यांनी त्याचा विचार करावा. त्याच्यावर मी भाष्य करणे काय योग्य राहील असं मला वाटत नाही, म्हणून त्याच्यावर मी कधीही बोललो नाही, बोलणारही नाही. पण जे काही चाललंय ते फारसं शोभनीय नाहीये असंच मला माझं सांगणं आहे. बेनके साहेब, तुम्ही प्रचारामध्ये खूप व्यस्त आहे, तुम्हाला जास्त वेळ थांबवणं योग्य नाही, पण चर्चा शेवटी महत्वाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना एकाच कुटुंबामध्ये तुम्ही दिलेले, म्हणजे सासरे नगरसेवक, सुनबाई नगराध्यक्ष, काय बाकी कोण कॅपेबल उमेदवार नव्हते का? नाही, कॅपेबिलिटीचा विषय नाहीये. शेवटी लोकशाहीच्या मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणार आहे. नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार जे स्नेहलताई खोत, आमच्या भाऊ कुंभारच्या मिसेस आणि आमच्या शेफालीताई शेवाळे हे 3 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक होते. अजित दादांकडे आमची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा त्याच्यामध्ये स्पष्टपणे ठरलं होतं की तिन्ही उमेदवारांचा पक्षाच्या मार्फत हे सर्वेक्षण केलं जाईल. स्थानिक पातळीवर निरीक्षक पाठवून प्रत्येक समाज जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति त्यांचं भरभरून जे प्रेम आहे त्यांच्यापर्यंत चर्चा करून त्यांच्या भावना काय ते जाणून घेईल. तरी सुद्धा अ श्रेष्ठ, ब श्रेष्ठ का क श्रेष्ठ त्याच्यापेक्षा अ ब क नी जो कोणी उमेदवार निवडला जाईल तो सर्वांनी मान्य करायचा आणि एकत्रित पुढे जायचं असं ठरलेलं होतं. आणि 3 उमेदवारांनी पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या मागे ताकदीने उभं राहायचं असं सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर ठरलेलं आहे. पुन्हा अत्यंत क्रिस्टल क्लिअर पारदर्शक प्रक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राबवली. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागात कोण उमेदवार राहायला पाहिजे. आता हा प्रशांत प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्याच्या प्रभागात आम्ही प्रभागात मीटिंग घेतली. ज्या इच्छुक 2 जण होते ते दोघांनी समाजासमोर बसून आम्ही चर्चा केली. दोघांनीही सांगितलं, म्हणजे संजू भाऊ डोके आणि प्रशांत भाऊनी, की आमच्या दोघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. आणि समाजांनी सांगितलं, हेच पण लोक आले सांगायला आणि ते दोघांनी तिथं भाषण केलं की आम्हाला राष्ट्रवादी महत्वाची आहे, अतुल शेठ महत्वाचे आहेत, अजितदादा महत्वाचे आहेत, आमची कुटुंबाची बांधिलकी आहे, कोणालाही द्या, काय करा. मग ते आम्ही त्या बैठकीत बसून ठरवलं ना. मग संजू भी आता प्रशांत भाऊचा प्रचार प्रमुख आहे, ते डोके परिवाराचं वल्लभ शेठ पासून किती योगदान आहे, पण तो बिघडला नाही ना. म्हणून तिथल्या प्रभागातली सिच्युएशन आम्ही जाणणं खूप ते घेतलेले आहे. विषय राहिला पापा खोत यांचा. पापा खोत गेले 35-40 वर्ष पक्षाचं कार्य सांभाळत आहे. पक्षाच्या माध्यमातून कुठल्याही शहरामध्ये प्रोग्राम असला आणि काही जरी असला तर त्यांचं योगदान कोणी नाकारू शकत नाही. मागच्या वर्षी त्यांना तिकीट आम्ही देऊ शकलो नाही तरी ते नाराज झाले, घरी जाऊन बसले, पण त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली नाही, कुठले लूज स्टेटमेंट्स केले नाही, चुकीचं बोलले नाही. आणि त्याच्यामुळं पापा शेठ खोटला याच्यापूर्वी आम्ही 2दा नगरसेवकाची संधी दिली. एकदा तर त्या प्रभागामध्ये 5 नगरसेवक होते, पण काँग्रेस बरोबर आघाडी केल्यामुळं आम्हाला काही उमेदवार बसवावे लागले आणि ते बसवल्यानंतर तिथले वातावरण खूप बिघडलं आणि त्याच्या प्रभागात एकच आमच्या नगरसेविका वैष्णवी चतुर निवडून आल्या. सगळ्यांचा पराभव झाला त्या गडबडीमुळं, म्हणजे अचानक बदल केल्यामुळं, आणि पापा 5 मतांनीच पाडला. आता वल्लभ शेठच्या काळापासून 35-40 वर्ष पापाला नगरसेवक करायचंच
असं पक्षाचं होत असताना पक्षाला त्याला न्याय द्यायचा होता. त्या प्रभागामध्ये आम्ही बोडके नगर, बारो, परदेशपुरा तिथला जो एरिया असेल तिथे सगळ्यांबरोबर बसून की पापाला आपल्याला उमेदवारी द्यायची. आणि जेव्हा आमची पक्षांतर्गत चर्चा झाली, खोत कुटुंबामध्ये चर्चा झाली आणि म्हटलं एकतर वर तिकीट देऊ नाही तर खाली देऊ, तर सगळेजण म्हटले की आम्हाला पापाला इच्छा आहे, पापाकडे करा, नगराध्यक्षाचं तुम्ही ऑप्शन शोधा असेल तर दुसरं दिले तरी आमचं म्हणणं नाही. पण पापाचं काम, बाबूभाऊचं काम, कनाय शेठचं काम, कपिलचं काम, निलेशचं काम आणि त्यातून स्नेहलताईचं महिलांमधलं काम, ते अत्यंत उभारी धरणारे काम, याच्या बाबतीत शहरातून डिमांड आली की नाही आम्हाला तीच पाहिजे. आता इकडं प्रभाग म्हणतात पापा पाहिजे, शहरातून म्हणते स्नेहलताई पाहिजे. म्हणून परत मिटिंग आम्ही घेतली की असं केलं असं पिक्चर निर्माण होईल. तर कोणी म्हटले काही त्याच्यात तुम्ही काही मानून घेऊ नका, ते एकाच कुटुंबातले जरी असले तरी प्रभागाची डिमांड आहे, शहराची डिमांड आहे, म्हणून तुम्ही ते सीट्स ते दिलं पाहिजे. म्हणून पक्षाने लोकशाही मार्गाने सर्वांना विश्वासात घेऊन तो आम्ही निर्णय घेतला. आता भाऊ येतो बाय, भाऊची बायको इच्छुक आहे. माझं जुन्नर शहरातलं विकासाच्या कामाचं प्लॅनिंग भाऊने केलेलं आहे. भाऊचं हे जे मी मगाशी कामं सांगितले ते प्रत्येक प्रभागात जाऊन त्या समाजावर बसून कागदपत्र गोळा करून एस्टिमेट तयार करून किती निधी तिथं दिला पाहिजे त्यांच्यावर हे करणं, हे केलं पाहिजे. तर भाऊला पण माझ्या त्याच्या मंडळीला ती पण एक नगराध्यक्षाची उजवी कॅन्डिडेट होती. पण भाऊने ठीक आहे निर्णयापर्यंत आल्यानंतर त्याला वाटलं होतं की हे झालं असतं, पण आमची चर्चा होऊन आमचं ठरलं ना. म्हणून भाऊ पण 6 नंबरमधून उमेदवार आमचा राहिलेला आहे. त्याचं पुढं काय करायचं काय नाही ते आम्ही ठरवलेलं आहे. पण आता हे पक्षाच्या प्रक्रियेमध्ये काही निर्णय घ्यायला लागतात. जर 2 नगराध्यक्ष आपल्याला आत्ताच निवडून आलेले वर्ष करायचं असतं तर आपण तसंही केलं असतं, नाही असं म्हणत नाही आपण. पण म्हणून काही निर्णय घेत असताना सर्व समावेशक सर्वांना विचारून एक चांगला मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न केलाय आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलाय. आणि म्हणूनच त्याची प्रचिती आपल्याला शहरात दिसती. हे त्याचं एक फलित आहे असं मी म्हणतो. म्हणून काही चुकलं असं मी काय म्हणणार नाही. एक धनवान कुटुंब म्हणून खोतांच्या कुटुंबात दोन्ही उमेदवार दिल्या. धनवानचा विषय नाही इथे. निवडणुकीला सामोरे जात असताना त्याचं सामाजिक कार्य, त्याचं समाजाप्रती वागणं, त्याची सगळ्या गोष्टींनी निवडून येण्याची क्षमता आणि प्लस इतर सगळे खर्च किंवा ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जात असताना त्याची परिस्थिती हे चेकच करावं लागतं, ते नाकारू शकत नाही. म्हणून फक्त तुम्ही जे म्हणतात धनवान, तर धनवान हा क्रायटेरिया नाही. आणि धनवान जरी असला तरी ते कुटुंब आधीपासून किती कष्ट करून पुढे जाते, म्हणून त्या पैशाचा मास त्यांना नाही. ते अजून एक ग्राउंडेड माणसं आहेत. त्यांची राहण्याची पद्धत, त्यांचे कपड्यांची साधेपणा, लोकांमध्ये वागलेला साधेपणा, त्यांच्याकडे पैशाची गुरमी नाही. काहींकडे थोडे जरी पैसे आले तर कसे वागतात हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून ते मनाने धनवान आहेत, वागण्याने धनवान आहेत, विचाराने धनवान आहेत, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जाणारे धनवान आहेत. आणि म्हणून सर्वांगाने ते धनवान असल्यामुळे त्यांना पुढे आपण केलं. शेवाळे कुटुंब प्रचारामध्ये सहभागी नाही. ठीक आहे, आता उमेदवारी नसल्यामुळं ते जरा नाराजी त्यांची आहे. माझं काल डॉक्टर साहेबांशी बोलणं झालंय. आमचे काही नेते मंडळी शेवाळे मॅडमशी आणि त्यांच्या प्रती बोलतायत. शेवटी त्यांचं पण पक्षाच्या प्रती योगदान आहेच आहे. पण पुन्हा एकदा शेफालीताई शेवाळे हे अत्यंत चांगल्या एक नेतृत्व करण्याची क्षमतामध्ये आहेत. संघटनेमध्ये प्रामुख्याने काम करून पुढे एकदा परत संधी आली तर पुढचा नंबर हे शेवाळे फॅमिलीवर असणार आहे. म्हणून त्या शेवाळे कुटुंबाने जे आमच्या बेनके परिवाराची अटॅचमेंट, शेवाळे गुरुजींपासूनची, ते आम्ही कधी विसरू शकत नाही. ते नाराज आहेत, नाराजी त्यांची जायज आहे हे मी मानतो. पण शेवटी नाराज व्यक्ती कोणावर होतो? कुटुंबातल्या लोकांवर होतो. म्हणून मी काही तसं वेगळं काही मानत नाही. अजूनही ते प्रचारामध्ये सहभागी होतील असा माझा विश्वास आहे. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्नेहलताई असतील, त्यांच्या कुटुंबातले सर्व त्यांना भेटून आले. माझाही फोन झालाय, नेते मंडळी भेटत आहेत. दादांच्या सभेमध्ये पण ते सहभागी होतील माझी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा आपण एकत्रित पुढे जाऊयात, अशा प्रकारचं कार्य आपण करू असा माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. अलकाताई फुलपगार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या जुन्या सहकारी, एक विश्वासू सहकारी. तुम्ही त्यांना जुन्नरचं उपनगराध्यक्ष पद गेलं. राजकारणामध्ये कोणी कोणाचं कायमचा मित्र राहत नाही. ते तुमचा पक्ष सोडून गेले, मध्यंतरी ते आजारी होते, आता ते आजारातून बऱ्या झाल्यात.
ते पुन्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली, ते नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला आहे. मी त्यांच्या विरोधात केलेला नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा केलेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्यातलं आणि शहरातलं नेतृत्व करतोय. राष्ट्रवादीच्या विचाराशी जो बांधिलकी जपेल, राष्ट्रवादी बरोबर जो राहील, त्यांना मी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आमच्या ज्या लढती आहेत ते मैत्रीपूर्व आहेत, एक चांगल्या मार्गाने. आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, आम्ही कोणाचे दुश्मन नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज आहे असं मी मानतो. कुठल्या मुद्द्यावर मतं मागता? विकास, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारं, आपल्या राज्याचं नेतृत्व एक कृतिशील चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे. असं इतर लोकांसारखं इतर जातीचा द्वेष करणं, एक वेगळ्या मार्गाने पुढे जाणं, लोकांना काहीतरी भुलभुलया करून फसवणं, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी करणार नाही आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे. ह्या प्रभागात अमोल गायकवाडांनी खूप आधी नेतृत्व केलं होतं. तो विद्यार्थी संघटनेचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष राहिलेला आहे, नगरसेवक तो होता. तेव्हापासून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी, बेनके परिवाराशी असणारी बांधिलकी ही नाकारता येत नाही. त्याचा भाऊ नितीन दादा, त्याची मिसेस आता रोहिणीताई गायकवाड ही आता निवडणुकीला उभी आहे. रोहिणीताई गायकवाडची निवड मी फक्त ते गायकवाड फॅमिलीला आमचे संबंध म्हणून केलेली नाही. मी त्या बेळाळी, पाडळी, वरचा माळेवाडा लोणारळी ह्या परिसरामध्ये बसलो आणि सर्वांनी एकमुखाने रोहिणी गायकवाडांना पाठिंबा दिलाय. आणि मी नक्कीच सांगतो, ह्या प्रभागाच्या इतिहासामध्ये कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हार पत्करलेली नाही. आणि ह्यावेळेस रोहिणीताई गायकवाड या 100% राष्ट्रवादी घड्याळाचे उमेदवार हे निवडून येणारच आणि ते आम्ही आणणारच. आपल्या सोबत होते जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके. त्यांनी मगाशी एक वाक्य वापरलं की पापा खोत खूप पैशावाले जरी असले तर त्यांच्यामध्ये आजही साधेपणाचा आहे. तोच अतुल बेनके यांना सुद्धा लागू होतो. अतुल बेनके सुद्धा खूप तसे धनवान आहेत, परंतु साधी राहणी, साधी विचारसरणी, सर्वसामान्य माणसाशी आपुलकी जपणं हे बेनके कुटुंबाने आजपर्यंत जपलेलं आहे. जुन्नरकरांनो, अतुल बेनके आता आमदार नाहीत, थोडासा त्यांच्याकडे वेळ आहे. जुन्नर शहरामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे बांधणी केलेली आहे. जुन्नरकरांना कोणाला निवडून द्यायचं, कोण कामाचा, कोण आपले प्रश्न सोडवणार आहे, त्याच्या पाठीशी उभे राहा. कोणाच्या दादागिरीला, दहशतीला आणि कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. जर तुमचे प्रश्न मार्गी लावेल तर तुम्हाला साथ देईल, अशाच माणसाला सहकार्य करा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.